आता बातमी कृषी क्षेत्रातून। तब्बल 56 वर्षांनंतर यंदा काजू उत्पादन 50% खाली आलंय। त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा राज्यातील काजू उत्पादनाला मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसाने पीक वाया गेल्यानं यंदा काजू कारखान्यात मोठ्या प्रमाणात काजू बियांचा तुटवडा भासणार आहे। कमतरता भरून काढण्यासाठी कारखानदारांनी परदेशातून बियांची आयात करण्याची तयारी सुरू केली आहे। पाऊस पडल्यानंतर जर कडक ऊन पडलं असतं तर पीक जास्त आलं असतं, पण यंदा हवामान ढगाळ आहे, स्वच्छ हवामान नाही, त्यामुळं पीक कमी आलं असं माझं मत आहे। आणि नंतर गरमी व्हायला, पाऊस पडल्यानंतर पीक जास्त येतं, पण नंतर गरमी व्हायला पाहिजे, ती झाली नाही। पण आता कारखाना, तुमचा पण कारखाना आहे, कारखानदार म्हणून तुम्ही आता जेवढं पीक पाहिजे तेवढं आहे का कारखान्यात? मग आता तुमचं पुढचं काय प्लॅनिंग आहे? इम्पोर्ट करायचं, इम्पोर्ट येतात आफ्रिकन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज इम्पोर्ट करतात। या आधी पण इम्पोर्ट करायचे? गेल्या वर्षीच घेतल्या होत्या, नाहीतर आम्ही घेतल्या नव्हत्या, आम्ही लोकलच प्रोसेस करतो। साधारण किती टक्क्यांनी घसरण झाली आहे पिकात? अजून काही सांगता येत नाही, कारण अजून एक फुल महिना आहे ना, मे 20 पर्यंत काय होईल ते सांगता येत नाही, पण माझ्या मते 50 ते 60% पीक येणार असं माझं मत आजही आहे। आता दरवर्षी झाडं मोठी होतात, नवीन कल्टिवेशन असतं, त्यामुळे 50-60% पीक येईल। पाऊस जेन्ना कंटिन्यू पडटा त्या पावसामुळे सगळें थंड पडटा, आणि थंड पडल्या उपरांत ताका त्या फुलाक परत ते बिबो येवंक शकना। थंड पडल्या कारणान ताका गरमी जायी, आणि ताका अफाटूय गरमी नाका, चड गरमी आसल्या कारणान ते करपाता। आणि पावस जसो पडलो आणि त्या फुलाक जसो तो पावस उरलो, ते देगेचे पयलींचे काळे जाल्ले आसा, ताका बरें आसा ताकाय बी काळे करून सोडटा, ताका तो बरें दवरिना, त्या कारणाक लागून आमकां बिबो येवंक पावना। दुसरी दमट, त्याच्या वांगडा दमट जी इल्ली येता ती ताका सारकीच आनीक बागोवन उडयता। तमटीक लागून पयलींचे मातशे करपाल्ले आसता, ते धुके पडटा वेळी खारो दवो म्हणटा आमी, तो पडल्या उपरांतूय तेजी नुकसानी जावपाक येता, आणि पावसाक लागून चड जाता। पावसान सामकीच नुकसानी। आता ह्या वर्साक पाऊस पडला साधारण कितली नुकसान, म्हणजे कितले साधारण आमकां 70% नुकसानी जाल्ली आहा, सारकी 70%। आणि तुम्ही कारखान्यात घालू शकना ह्या वर्सा? ना 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 अशी घालूंक शकना आमी। आणि आमकां मनाय कामेरे हे खूब म्हारग पडटा, हिसपा भायर म्हारग पडटा, आणि तो हेंचो हें ना, बरें मनाय कामेरे 500 रुपयांक कोणूच येयना। 500 रुपयांक जर तुमी आतां मनाय घाला म्हणटा 500 रुपया रेट आसा, गव्हर्मेंटान आमचो 500 कितें आसा, त्या रेटान कोणूच मनाय येना। आज मनाय आमकां 1000 रुपया फारीक करचो पडटा, 800 रुपया ताका मनाय फारीक करचो पडटा, आणि तेचें जेवण खाण च्या पाणी सगळें ताका दिवचें पडटा आमकां। कसो ताका आमकां म्हणजे घरचो कसो तो आमी ताका दवरता, कारण आमचें काम जावंक जाय हांगासर म्हणून। बरोबर। हेका लागून आमी मनाय म्हणून ताका पळयना, आमचो घरचो मनीस मनाय येयलो जाल्यार आमचो घरचो मनीस, जसो आमचे कडेन पावणो येता तेच पद्दतीन आमी तेजो हे घेता तेजो। कारण आमी सांगूंक शकता, जर तुमी आमकां जें कितें वाडोवन दितात पळय न्हू, तें वाडोवन जर दिशात आमकां जाल्यार ओके आसा नुकसान भरपाई बद्दल। तुमी आमकां येता म्हणटा तुमी आमचे तुमकां दितले 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 दितले, रेटूच कमी दवरतात पयलीं तुमी, आणि दुसरें काम करतात, रेट दवरतात पयलीं बरी दवरतात रेट दवरली न्हू, जशी आमची मयाची जात्रा जातात तेन्ना तांकां खबर आहा लोक हांगासर जात्रेक काजी घालतात म्हणून हे दर देंवयता, त्याच टायमार तर तुमी ती दर वाडोवन पयलीं कित्याक दितात? तशी वाडोव नाकात, वाडयतात कायमची दवरा काजीची रेट वाडोवन, परत ती कमी करूं नाकात, तितून परत आनीक आमकां चड लुकसाण जाता। काजू हे गोव्यातील प्रमुख कृषी उत्पादन, गोव्याच्या अर्थव्यवस्थेत याचा मोठा वाटा आहे। 1966 साली हवामानातील विचित्र बदलामुळे काजूचे उत्पादन प्रचंड घसरलं होतं। 56 वर्षांनंतर यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। गतवर्षी मान्सून हंगाम संपला तरी अजूनपर्यंत पाऊस थांबलेला नाही। मोहर येण्याच्या काळात आणि फळ धरण्याच्या काळातही अवकाळी पावसाचा फटका बसत राहिला। आता पीक तयार होण्याच्या मार्गावर असतानाही पावसाचा दणका बसतोय, यामुळे काजू उत्पादन प्रचंड घटलंय। आमचे का आम्ही आमचे 200-500 खोपडी आहा, 2 वर्षा आले आता उत्पन्न काय ना, आणि ह्या वर्षा सुद्धा काय ना, कम से कम 50-60 हजाराची सुपारी जाता, ती हांव 10 हजाराची सुपारी जावची ना। आणि मिरसांगे मी 35-40 हजाराचे करता, ते गेल्ले आहा, मी 50 हजार 30 हजार 25 हजार रुपये खर्च केल्लो आहा, आणि सध्या उत्पन्न काय ना हा, सध्या आम्ही 1 किलो सुद्धा काढूंक ना हा मिरसांगे, त्या आमकां काहीतरी नुकसानी
शेतकऱ्यांनी दिवपाची. पावसानूच आहे न्हू आदींच ह्या आदीपासूनच खूप नुकसान जाल्लें खूप म्हणजे खूप ह्या वर्सा काजू शेती खूप कमी पिकली आणि जो त्यांचो रोजगार चालतालो ताचो ह्या वर्सा जाल्यार कांयच उपयोगाचो ना. कित्याक आमी भाटकाराक खण दिता तो खण पासून आमकां भरूंक आमची इतकी कॅपेसिटी ना. कित्याक ह्या हेतून हवामानाक लागून क्लायमेटाक लागूनय सगळ्या झाडांचेरूय दुश्काळ येयल्लो हा. तितून करून ह्या वर्सा अंदू बरेंच लुकसाण जालें. जितके शेतकरी आहात काजूचे तितकें लुकसाणूच आहा म्हणून समज. गेल्या काही वर्षात राज्यातील काजू उत्पादन वाढलं होतं. शेतकऱ्यांनी काजूच्या कलमांची लागवडही मोठ्या प्रमाणात केली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात काजू येत होते, पण यंदा मोठी टंचाई निर्माण झाली. लहान कारखानदारांना बियांची खरेदी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वर्षभराचा साठा कसा मिळवावा या विवंचनेत ते पडलेत. 50% जवळजवळ यंदा 40% तरी होईल. त्याच्या काय होणार नाही बहुतेक. आम्ही आता इथं गेल्या वर्षाच्या कळतं आम्हाला की किती इथे काजू कमी आहेत प्रमाण. लोकांची रांगा वगैरे लागायच्या. यंदा काहीच नाही. 40% होतील त्याच्या काही होणार नाही. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदा खूप कमी खूपच कमी आहे. सध्या रेट काय आहे सर काजूचा? आता सध्या 137 रुपये रेट आहे. 37 रेट आहे. ओके. आणि म्हणजे एकंदर कशामुळे म्हणजे तुम्ही काय सांगाल सर कशामुळे? वातावरणात मध्ये पाऊस लागतो, थंडी व्यवस्थित पडली नाही, त्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे. ओके. म्हाका मेळटले कितलो अंदाज? 7 तुका ऑलरेडी ते गेले फिल्डाचेर. ओके. गेले ऑफिसर गेले. ओके. आणि सर खूप जाणांचे अजून फाटल्या फावटीचे जे बिलां आसा म्हणजे जेंच्यांनी नुकसान भरपाई अर्ज दिल्ले दावे केल्ले तांकां अजून पयशे मेळोंक ना. सो तेचेर तुमी कितें करतले? फाटले वर्साचे पेंडींग आसा हय ते म्हाका कांय खबर ना. हांव ते कितें पेंडींग आसल्यार आमी डायरेक्टराक आपयता आनी ताका विचारून घेता बाबा लोकांनी कित्याक पेंडींग म्हणल्यार कितें जालां तें आमकां कळ्ळें नाल्यार तूं कितें आहा तें म्हाका पुट अप कर आनी एप्रुवल घे. शेतकारांक मेळटले तेंचे नुकसान भरपाई? शेतकऱ्यांक मेळोंकूच जाय. ते त्रास काडटा कसता तांकां मेळोंकूच जाय. राज्याच्या अर्थकारणात महत्त्वाचं मानलेलं काजू पीक 3-4 वर्षात संकट चक्रात अडकलंय. काजू बागायतदार त्यात होरपळले जात आहेत. काजू हे नगदी पीक आहे आणि राज्यातील बरीच कुटुंब केवळ या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र यंदा अवकाळी पावसाचा कोप झाल्यानं काजूंचं उत्पादन खूपच कमी आलंय. संपूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. याचा परिणाम काजू पिकावर झाला. संपूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. त्याचा परिणाम काजू पिकावर झाला. त्यानंतर थंडी पडली. बागायतदारांनी विविध फवारण्या घेतल्या. त्यामुळे काजू बागांना पुन्हा पालवी आणि मोहर आला. त्यातच पुन्हा जानेवारीपासून अधूनमधून पाऊस हजेरी लावतोय. ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. त्याचा फटका देखील काजू बागायतींना बसलाय. परिणामी काजू बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.